हॅलो नमस्कार, मी शीतल आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे। जीवनात बऱ्याच गोष्टी पाण्यासारख्या असतात, ओंजळीत येतात आणि क्षणात निसटून जातात। मग ते सुख असो की दुःख असो, जीवनातील प्रत्येक क्षण हातातून निसटून जाण्याआधी आनंदात जगा। गेले 2 ते 3 दिवसापासून छान मुसळधार पाऊस पडत आहे। अशा मुसळधार पावसामध्ये काहीतरी छान खमंग असे खावेसे वाटते। चला तर मग आपण बनवूया कोथिंबीरीची वडी। यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। 1 कोथिंबीरीची जुडी, 1 वाटी बेसन पीठ, हळद, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, पांढरे तीळ, मीठ, तेल आणि मळण्यासाठी पाणी। सर्वात आधी कोथिंबीरीची जुडी नीट स्वच्छ करून धुवून निथळून घ्यावी व बारीक चिरावी। मोठ्या बाउलमध्ये चिरलेली कोथिंबीर घ्यावी, त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, हळद, मीठ, पांढरे तीळ, तेल घालून मिक्स करावे। तोपर्यंत गॅसची फ्लेम ऑन करून स्टीमर प्रीहीट करण्यासाठी ठेवून द्यावा। यानंतर बाउलमध्ये तयार केलेल्या मिश्रणामध्ये बेसन पीठ थोडे थोडे घालून पीठ मळून घ्यावे। पीठ मळत असताना जास्त पाणी घालू नये, थोडा अंदाज घेऊनच पाणी घालावे। कारण कोथिंबीर धुवून चिरून घेतल्यामुळे त्यामध्ये मॉइश्चर असते व थोडे तेल घातल्यामुळे ते ओलसर होते, म्हणून त्यामध्ये बसेल एवढेच थोडे करत बेसन पीठ मिक्स करतच घट्ट गोळा बनवून घ्यावा। व इथे मी कच्चे घाणीचे तेल स्नेहसत्व ग्राउंडनट ऑइल यूज केले आहे। यामुळे कोथिंबीर वडीला छान चव येते। मिश्रणाचा गोळा करताना यामध्ये ऑइलचा वापर केल्यामुळे हाताला जास्त पीठ चिटकत नाही, इझिली आपण घट्टसर गोळा बनवू शकतो। इथे माझे पीठ मळून झाले आहे व त्या गोळ्याचे मध्यम आकाराचे लांबट गोळे मी बनवून स्टीमरमध्ये स्टीम करण्यासाठी ठेवणार आहे। हाताला थोडे तेल लावून असे लंब गोलाकार गोळे बनवावेत व नंतर स्टीमर प्लेटला मी थोडे तेल लावून त्यामध्ये हे मिश्रण थापून घेणार आहे। अशाने आपल्याला स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा कोथिंबीरीच्या वड्या भेटतील। आपल्या हाताच्या बोटाच्या साहाय्याने प्लेटमध्ये हे मिश्रण पुढच्या बाजूने असे थोडे प्रेशर देऊन थोडे घट्ट पुढे सरकवत पूर्ण प्लेटभर तो गोळा पसरवून घ्यावा। इथे मी बोटांना थोडे तेल घेऊन मी पातळसर लाटी थापत आहे। याने पातळ मिश्रण तयार होईल आणि आपल्या कोथिंबीरी वड्या छान क्रिस्पी होतील। इथे आपण वडीसाठी थापलेले पीठ असे दिसत आहे व लंब गोलाकार केलेले गोळे असे दिसत आहेत। आता ते स्टीमरमध्ये जाण्यासाठी रेडी आहेत। स्टीमरमध्ये 15 ते 20 या मिनिटासाठी छान स्टीम होऊन द्यावेत। इथे स्टीमरमधले पाणी उकळले आहे, यामध्ये मी प्लेट आणि लंब गोलाकारचे गोळे स्टीम करण्यासाठी ठेवत आहे व झाकण लावून मी 20 ते 25 मिनिटे स्टीम करून घेणार आहे। इथे पाहू शकता आपली कोथिंबीर वडी उकडून तयार आहे। कलर वेगळा झालेला आहे, ग्रीन होता तो ऑफ ग्रीन असं लाईट ग्रीन झालेला आहे। पाण्याचा हात घेऊन कोथिंबीर वडीला टच करावा। हाताला जर पीठ चिकटले नाही तर कोथिंबीर वडी व्यवस्थित उकडलेली आहे असे समजावे। जर पीठ हाताला लागले तर कोथिंबीर वडी अजून कच्ची आहे, तिला अजून उकडण्याची गरज आहे असे समजावे। उकडलेली कोथिंबीर वडी थोडी थंड झाल्यानंतर नाईफच्या साहाय्याने ती कट करून घ्यावी। मी इथे स्क्वेअर शेपमध्ये कोथिंबीर वडी कट करत आहे व लांबट आकाराचे गोळे थंड झाल्यामुळे मी ते नाईफच्या साहाय्याने कट करत आहे। इथे आपल्या कोथिंबीर वड्या कट करून झालेल्या आहेत। आता ते पॅनमध्ये शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घेण्यासाठी रेडी आहेत। इथे मी तव्यावर थोडे तेल घेऊन शॅलो फ्राय करणार आहे। थोडे तेल घालून मी आलटून पालटून ते भाजून घेणार आहे, त्यामुळे कोथिंबीर वडी छान क्रिस्पी बनतात। थोडा वेळ तेलावर अशीच वडी ठेवून एका साइडून छान भाजून घ्यावे व नंतर वडी पलटवून दुसऱ्या साइडून भाजून घ्यावे। इथे मी स्क्वेअर शेपमधील वडी बाजूला सारून थोडं तेल टाकून मी लंब गोलाकार केलेले वडी कट करून शॅलो फ्राय करत आहे। अशा प्रकारे आपली कोथिंबीर वडी शॅलो फ्राय करून तयार आहे। छान गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे। वडी शॅलो फ्राय करताना थोडा वेळ लागतो, पण छान खुसखुशीत वड्या बनतात।
तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.